अमृतसर छावणीवर पाकिस्तानचे ड्रोन्स, भारतीय लष्कराची एक्सपोस्ट। पहाटे 5 वाजता अमृतसर छावणीवरील हल्ल्याचा प्रयत्न उधळला। भारतीय लष्कराने कारवाईचे फोटो जारी केले। जम्मूजवळ भारतीय सैन्याने पाकिस्तानचा लष्करी तळ आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला। पाकिस्तानी लष्कराचा ड्रोन लॉन्च करण्याचा तळ बेचिराख। हरियाणातील सिरसा एअरबेसवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न, हल्ला भारताने हाणून पाडला। पंजाबमधील फिरोजपूरमध्ये ड्रोन पडून आग लागली। ड्रोन पडल्याने एकाच कुटुंबातील 3 जण जखमी। पाकिस्तानकडून भारतातील नागरी वसाहती लक्ष्य। पाकिस्तानच्या 3 एअरबेसवरती हल्ला झाल्याची माहिती। रावळपिंडी, रफिकी आणि चकवालमधील मुरीद एअरबेसजवळ भारताकडून हल्ला। पाकिस्तानचं फतेह-1 क्षेपणास्त्र पाडलं। पाकिस्तानचा भारतावर फतेह-1 क्षेपणास्त्राचा मारा अयशस्वी। पाकिस्तानचा युद्धादरम्यान स्वतःच्याच नागरिकांशी क्रूर खेळ, भारतावर क्षेपणास्त्र डागण्यासाठी स्वतःच्याच नागरी वस्त्यांचा वापर। भारताने नागरी वस्त्या लक्ष्य केल्याचं रडगाणं गाण्यासाठी क्रूर खेळ। भुज शहराजवळ पाकिस्तानचे 3 ड्रोन पाडण्यात आले। हवाई संरक्षण यंत्रणेनं हवेतच ड्रोन पाडल्याचा लाईव्ह व्हिडिओ समोर। कच्छ सीमेवर भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तानी ड्रोन पाडलं। सीमा क्षेत्रामध्ये दिसलेल्या 4 पैकी एका ड्रोनला पाडण्यात यश। राजस्थानच्या पोखरणमध्ये पाकचा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय लष्कराकडून पाकला चोख प्रत्युत्तर। पाकिस्तानचे ड्रोन भारतानं हवेतच नष्ट केले। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये संशयास्पद वस्तू पडल्याची स्थानिकांची माहिती। सकाळी झालेल्या स्फोटानंतर क्षेपणास्त्रासारखी वस्तू आढळली। पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहीम यार खान एअरबेसवर भारतीय क्षेपणास्त्रांचा हल्ला। भारतीय सैन्याकडून झालेल्या हल्ल्यात धावपट्टी उद्ध्वस्त, धावपट्टीवर मोठं भगदाड पडलंय। भारत पाकिस्तान युद्धादरम्यान बनासकांठा सीमेवरती 10 ते 12 ड्रोन आढळले। संशयास्पद ड्रोन दिसल्यानंतर भारताकडून कारवाई। भारताकडून पाकमधल्या 26 ठिकाणांवर हल्ले, ताबा रेषेवर दोन्ही देशांमधला संघर्ष वाढला। पाकमधल्या विमानतळावर भारताचा जोरदार मारा। राजस्थानचा बाडमेर स्फोटांनी आधरला। पहाटे 5:15 वाजता बाडमेरमध्ये स्फोट, भारतीयांनी घुसखोरी करणारे ड्रोन्स हाणून पाडले। बारमेरच्या गिदा परिसरातील गावाजवळ 2 वेगवेगळ्या शेतात सापडलेले क्षेपणास्त्राचे अवशेष। अधिकारी विशाल कुमार यांची माहिती। पाकिस्तान सातत्याने नागरी वस्त्यांना लक्ष्य करते। जम्मूजवळच्या बक्षीनगरमध्ये एक घर कोसळलं। पाकिस्तानी हल्ल्यात घराचं नुकसान। जम्मूच्या लासजन परिसरामध्ये स्फोटानंतर एका प्रक्षेपणाचे काही भाग कोसळले। स्फोटानंतर परिसरात ढिगाऱ्याचं साम्राज्य। जम्मू काश्मीरमध्ये सतत होणाऱ्या स्फोटांमुळे घर आणि मालमत्तेचं नुकसान। पाकिस्तानकडून सतत कुरापती सुरूच। अमृतसरमधील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, पाकिस्ताननं हाणून पाडला। हवेतच ड्रोन नष्ट केला। अमृतसरच्या उपायुक्तांचं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। रेड अलर्ट देण्यात आला असून सगळ्यांनी काळजी घेण्याची विनंती। होशियारपूर जिल्ह्यातील संधार गावाजवळ शेतात भारतीय सैन्यानं नष्ट केलेला ड्रोन आढळला। यावेळी कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही। पंजाबच्या होशियारपूरमध्ये पहाटेपासूनच सायरन वाजले। भारताच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानचे सतत हवाई हल्ले सुरू असल्यानं खबरदारीचा इशारा। पाकिस्तानकडून भारतावर क्षेपणास्त्र हल्ल्याचे प्रयत्न सुरू। फतेह-1 क्षेपणास्त्राद्वारे पाकिस्तानचा भारतावर मारा। पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात भारताच्या हवाई तळांना लक्ष्य। राजौरीत हल्ल्याचा जम्मू काश्मीरचे प्रशासकीय अधिकारी मृत्युमुखी। पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थप्पा यांचा मृत्यू। मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांनी श्रद्धांजली वाहिली। पाकिस्तानवरील हवाई क्षेत्र दुपारी 12 वाजेपर्यंत बंद। पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाची घोषणा। एअरबेसवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून खबरदारी। उत्तर आणि पश्चिम भारतातील 32 विमानतळं 15 मेपर्यंत बंद असतील। नागरी उड्डाण मंत्रालयाची माहिती। 15 मे रोजी सकाळी 5:29 ही बंदी असेल, सूत्रांची माहिती। चिनाब नदीवरील रियासीच्या सलाल धरणाचे 5 दरवाजे उघडले। पाकिस्तानची जलकोंडी करण्याचा भारताचा प्रयत्न। पाकिस्तानकडून दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न। हरियाणातल्या सिरसामध्येच पाकिस्तानचं क्षेपणास्त्र पाडलं। पहाटेपासून भारत पाकिस्तानमध्ये जोरदार हवाई हल्ले। भारत पाकिस्तान तणावामुळे एम्स भुवनेश्वरनं सर्व प्रकारच्या सुट्ट्या रद्द केल्या। स्टेशन रजेसह सर्व प्रकारच्या रजा रद्द। एम्स भुवनेश्वर प्रशासनाचा निर्णय। रेल्वे स्टेशनवर कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद वस्तू सापडल्यास त्याला हात लावू नये आणि अशा बेवारस वस्तू आढळल्यास
139 वर RPF रेल्वे पोलिसांना सतर्क करावं, रेल्वे प्रशासनाची सूचना. सर्व नागरिकांना घरात सुरक्षित राहण्याचं आवाहन. अनावश्यकपणे घराबाहेर पडू नका आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कच्छच्या जिल्हा प्रशासनाचं आवाहन. बारामुल्ला गुरुद्वाराचे विस्थापित कुटुंबांसाठी दरवाजे उघडले. सर्व धर्मियांना लंगर आणि आश्रय. सीमांवरील तणावामुळे कुटुंबांना आश्रय देत शांतीचा संदेश. लष्करानं बोलावलेली पत्रकार परिषद लांबणीवर. सकाळी 10:30 वाजता पत्रकार परिषद होणार. भारताच्या पाकिस्तानवरील हल्ल्यासंबंधात या पत्रकार परिषदेत माहिती दिली जाईल. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा पाकिस्तानी लष्कर प्रमुखाला फोन. परराष्ट्र मंत्री मार्को रुबियोंनी आसिम मुनीर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पाकच्या पंतप्रधानांनी नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठक बोलावली. भारताच्या हवाई हल्ल्यानंतर घाबरलेल्या पाकिस्तानच्या हालचाली सुरू. पाकिस्तान, चीन आणि अफगाणिस्तानमध्ये त्रिपक्षीय बैठक आज होणार. काबूलमध्ये होणाऱ्या बैठकीत सुरक्षा, व्यापार आणि राजकारणासंदर्भात चर्चा होणार. पाकिस्तानचा भारताच्या संघर्षात अफगाणिस्तानला ओढण्याचा प्रयत्न. भारतानं अफगाणिस्तानवरही हल्ले केल्याचा पाकिस्तानचा कांगावा. पाकचे लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांचा दावा. पहलगाम हल्ल्याची G7 देशांकडून निषेध. भारत आणि पाकिस्ताननं संयम राखावा, G7 देशांचं आवाहन. दोन्ही देशातील नागरिकांबाबत चिंता व्यक्त केली. शांततापूर्ण मार्ग काढण्याचाही सल्ला. तर IMF कडून पाकिस्तानला 8,500 कोटींचं कर्ज मंजूर. पाकिस्तान या निधींचा वापर भारताविरोधी करण्याची शक्यता. पाकिस्तानला निधी देण्यास भारतानं आक्षेप घेतला होता. पाकिस्तानला IMF कर्ज दिलं जाऊ नये ही मागणी 29 एप्रिललाच काँग्रेसनं केली होती, पण मतदानाला गैरहजर राहून भारतानं माघार घेतली. भारताचं मत महत्त्वाचं ठरलं असतं. जयराम रमेश यांची एक्सपोज. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नॉर्वेच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधला. भारताच्या दहशतवाद विरोधी कारवाई संदर्भात चर्चा केली. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद इशाक दार यांची तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हकन फिदान यांच्याशी फोनवरून चर्चा. भारतासोबत तणावासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.